हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील. मी सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे का, अत्यंत प्रभावी आणि अत्यंत छान अशी माहिती असणार आहे. तर आजपासून म्हणजे 15 जुलैपासून तर आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. मराठी महिन्यानुसार आपण आपली अमावस्या तिथी आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत साजरी केलेली होती आणि आजपासून आषाढ महिन्याला मात्र सुरुवात होणार होती. आषाढ महिन्याचा पहिला दिवस आहे 15 जुलैपासून ते 23 जुलैपर्यंत, म्हणजेच पुढच्या गुरुवारपर्यंत आठवड्यातील आपल्याला 9 दिवसांची आषाढ गुप्त नवरात्र देखील आपल्याला सेवा करायची आहे, सुरुवात झालेली आहे. 15 जुलैपासून तर 23 जुलैपर्यंत आषाढ नवरात्री गुप्त नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना होत असते. काही जण सेवा करतात तर काही जण फक्त उपवास करत असतात, नामस्मरण करत असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, गुप्त नवरात्र असू दे किंवा आपले चैत्र नवरात्र असू दे, शारदीय नवरात्र असू दे, त्याच्याचमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची भरभरून सेवा करत असतो. आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, सोबतच आपल्या सांसारिक प्रश्न अडचणी मार्गी लागण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. आई भगवतीची, कुलदेवतेची आपण सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजेच काय, तर त्याच्यासाठीच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. या गुप्त नवरात्रीमध्ये म्हणजेच आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये कुठली सेवा करायची आहे, नामस्मरण करायचे आहे, त्याच्या नियम अटी काय असणार आहे. ही सेवा खूप जास्त अत्यंत प्रभावी आहे. कारण बघा, आपली आषाढ गुप्त नवरात्रमधली नक्की सगळ्यांना ही सेवा करायची आहे, जेणेकरून तुमचे सुद्धा जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागतील. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल का, वर्षभरामध्ये आपल्या सगळ्यात प्रभावी अशा 2 नवरात्री असतात. म्हणजे अशा वर्षाला 4 नवरात्री असतात, पण सगळ्यात महत्त्वाच्या 2 असतात. ते म्हणजे त्यामध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये जो काही नवरात्री उत्सव आहे तो साजरा करत असतो. एक म्हणजे चैत्र नवरात्र, दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र. पण त्यातल्या त्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपल्या दसऱ्याच्या दरम्यान आपण साजरी करत असतो 9 दिवस. ते खूप मोठ्या उत्साहामध्ये आपण नवरात्र साजरी होत असते. घटस्थापना होत असते, उपवास होत असतात, कुळाचार, कुळधर्म, कुमारिका जेवण, पूजन, होम, हवन, ह्या सगळ्या गोष्टी आपण या नवरात्रीच्या काळामध्ये करत असतो. चैत्र नवरात्र सुद्धा काही जण त्यामध्ये नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना करतात. काहींच्या घरामध्ये उपवास वगैरे करून घट मांडला जातो आणि छान असं सेवा सुद्धा होतात. ह्या 2 नवरात्री जर सोडल्या तरी आपल्या 2 गुप्त नवरात्र असतात. म्हणजे एकूण वर्षाला 4 नवरात्र असतात. त्या म्हणजेच काय, तर एक म्हणजे माघ महिन्यातील आणि एक म्हणजे आपली आषाढ महिन्यातील. त्याचबरोबर आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र जी काही आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. गुप्त म्हणजेच काय, तर अत्यंत प्रभावी असतात या दोघंही नवरात्र. या गुप्त नवरात्रीमध्ये सुद्धा जर आपल्या आई भगवतीची जर सेवा केली, त्याच्यामध्ये घसा म्हणजे आपलं जे काही आहे साफसफाई करून घराची आपण सेवेला सुरुवात करत होतो किंवा नामस्मरण जरी केलं तरी अतिशय प्रभावी ठरणार आहे. कारण आपणास माहिती असेल किंवा एखादी नवरात्र ज्या वेळेस गुप्त नवरात्र किंवा शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, त्या कालावधीमध्ये आपण आपल्या इष्टदेवतांचं असेल किंवा कुलदेवतेचं असेल, नवरात्रीमध्ये त्या काळामध्ये आपण तिची सेवा करतो, नामस्मरण केलं जातं. ते लवकरात लवकर फलद्रूप ठरत जातं. कारण त्या वेळात त्यांचं जे काही जागृत तत्व असतं ते खूप प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं. ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवित असते, त्यांचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणात असतं. असं म्हटलं जातं की गुप्त नवरात्रीमध्ये जरी आपली काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपण आई भगवतीची जर सेवा केली तर निश्चितच ती फलद्रूप पावते, 100% फळाला येते. या गुप्त आषाढ नवरात्रीमध्ये दश दिवसांची जी काही देवी असते, दशविद्यांची ज्या काही देवी आहे त्यांची पूजा केली जाते या 9 दिवसांमध्ये. आणि सोबतच आई भगवतीची 9 दिवस म्हणजे आपल्या घरामध्ये, काहींच्या घरामध्ये घटस्थापना होते, तर काही जण सात्विक आहार घेतात फक्त 9 दिवस, काही जण उपवास करतात, तर 9 दिवस काही जण नामस्मरण सेवा करत असतात. याला महत्त्व दिलं जातं. खरं तर एकच सांगायचं का, 9 दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यात प्रभावी अतिउच्च कोटीची आई भगवतीची सेवा जर करायची असेल तर ती कुठलीच नाही, तर ती म्हणजे आपल्या स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील, ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची. आता 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुलदेवी कुठलीही असू दे, कुठलीही कुलदेवी असू दे, पण तिच्या स्मरणार्थ तुम्हाला ही सेवा लागू होतं. असं नाही का माझी जी सेवा आहे ती तुळजाभवानीलाच लागू होईल, का सप्तशृंगी मातेसाठीच आहे, का रेणुका मातासाठीच आहे, तर नाही. तुमची जी काही कुळदेवी आहे 3.5 शक्तिपीठांपैकी कोणतीही असू दे, पण तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करायचं आहे, जेणेकरून 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुलदेवी कोणतीही असली तरी तुमच्या कुलदेवीपर्यंत जी काही सेवा आहे ती लागूच होणार आहे, पोहोचणार आहे.
आपल्याला आजपासून ही सेवा करायची आहे. ज्यांच्या घरामध्ये आषाढ गुप्त नवरात्र साजरी होते किंवा घटस्थापना केली जाते किंवा केली जात नाही, त्यांनी सुद्धा ही सेवा करायची. घटस्थापनेचा मुहूर्त होता सकाळी 4:30 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही घटस्थापना जे लोक करतात त्यांना करायचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं का घरामध्ये आषाढ गुप्त नवरात्र साजरी होत आहे, पण भलेही आपल्या घरामध्ये आषाढ गुप्त नवरात्र साजरी होत नसेल, पण सेवा करायची आहे, जेणेकरून ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या मार्गी लागत असतात. आई भगवतीच्या स्मरणार्थ प्रत्यर्थ जर घरामध्ये मंगल कलश स्थापन करायची इच्छा असेल तर तो सुद्धा तुम्ही आजपासून करू शकता. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नक्कीच आवर्जून मंगल कलश तुम्ही साजरा केला तर छान असा प्रभावी ठरणार आहे. त्याचबरोबर शुक्रवार जरी मंगल कलश स्थापन केला तरी चालेल, मंगळवारी करा किंवा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही 9 दिवसांसाठी बुधवारी सुद्धा मंगल कलशाची स्थापना करू शकतात, कारण ही सुद्धा नवरात्र खूप जास्त प्रभावी असणार आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे या 9 दिवसांमध्ये आपल्याला आई भगवतीची जी सेवा करायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला पोथीचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये ही पोथी असायलाच पाहिजे. खरं तर गोष्ट अशी आहे का जरी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, नित्य सेवा करतो, पण त्याच पद्धतीने आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची आपल्या पितरांची सेवा सुद्धा रोज आपल्या हातून घडली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न अडचणी असतील, संकट असतील, त्याच्यावर मात करण्यासाठी, सगळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो. या 9 दिवसांमध्ये जर 9 दुर्गा सप्तशती ग्रंथ जरी पाठ केले तरी चालेल किंवा दररोज एक अध्याय पठण केला तरी 9 दिवसांमध्ये एक पाठ पूर्ण होतो. अतिशय उत्तम आणि खूप जास्त सुंदर अशी प्रभावी सेवा होणार आहे. ज्यांना पूर्ण पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी यथाशक्ती 3, 5, 7, 9 ह्या पद्धतीने पाठ करू शकता. जर तुम्ही या गुप्त नवरात्रीमध्ये म्हणजेच 15 तारखेपासून तर 13 जुलैपर्यंत जर तुम्ही 9 दिवसात 14 पाठ जरी केले तरी सुद्धा खूप छान असं तुम्हाला नवचंडी याग केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आपणास माहिती आहे का नवचंडी ज्या घरामध्ये हवन करण्याचे खूप मोठा खर्च येत असतो, हवनयुक्त सेवा म्हटली म्हणजे थोडाफार खर्च असतो. पोथीचे 14 पाठ केल्याने तुम्हाला नवचंडीचं फळ मिळत असतं. म्हटल्यानंतर तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये 14 पाठ सुद्धा करू शकता. चैत्र नवरात्रमध्ये करा, आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये करा, माघ नवरात्रमध्ये करा, तुम्ही कोणत्याही नवरात्रीमध्ये सेवा करू शकता. शारदीय नवरात्र येत असेल पुढे ती जाऊन 9 महिन्यांमध्ये 9 दिवसांमध्ये 14 पाठ किंवा ज्यावेळेस तुमची इच्छा असेल की मला कुलदेवतेची सेवा करायची आहे त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही 14 पाठ संकल्पयुक्त करू शकतात, जेणेकरून मंगळवार पासून तुम्ही सेवा करू शकतात. फक्त मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तेवढे दिवस तुम्ही तेवढे पावित्रता पाळून तेवढे 4-5 दिवसांचा जे काही आहे तो गॅप पाळायचा आहे आणि वर्षभरात तुम्ही ही सेवा 14 पाठांची केव्हाही करू शकता. बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही उद्यापासून म्हणजे आजपासून तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही आई भगवतीची ही सेवा करू शकतात. आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही स्वामींच्या इतर भरपूर सेवा करणार आहात, पण भरपूर जणांच्या सगळ्या काही सेवा चालू असतात, पण अजून काही प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वामींची सेवा तर सुरूच आहे, पण त्याचबरोबर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा सुद्धा करू शकतो, आई भगवतीची सेवा सुद्धा करू शकतो. कुलदेवताची सेवा असेल, गुरूंची सेवा असेल, इष्टदेवतांची सेवा असेल तर कोणीच आपल्याला काहीही मध्ये अडचण येत नाही, कोणीच आपल्याला आपल्या मार्गावर थांबवू शकत नाही. एखादी महिला जर गर्भवती असेल तर विधवा असेल तर त्या सुद्धा या सेवा करू शकतात. देवासमोर बसून सुद्धा सेवा केली जाते. आपल्या मार्गामध्ये असं कोणतंही सेवेला अटी, बंधन किंवा नियम नाहीये. आई भगवतीची कुलदेवतेची जर पाठ मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही एका दिवसात एक पाठ पूर्ण वाचायचा आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे का जो ग्रंथ आहे तो 13 अध्यायांचा आहे. तुम्हाला सुरुवातीपासून ते 13 अध्यायापर्यंत पूर्ण क्षमा प्रार्थनापर्यंत हा ग्रंथ आहे तो पूर्ण वाचायचा आहे, तेव्हा आपला एक पाठ कुठे पूर्ण होतो. संकल्प सोडून तुम्ही संकल्पयुक्त सेवा या नवरात्रीमध्ये करू शकता. तुम्हाला विना संकल्प सेवा करायची असेल ते सुद्धा तुम्ही करू शकतात. फक्त देवाजवळ सकाळचा वगैरे करून दिवा लावून तुम्ही ही सेवा करायची आहे. आई भगवती समोर फक्त प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे का बस आजपासून मी 14 पाठ करणार आहे, निर्विघ्नपणे पाठ घे. विनंती करायची आहे, मनात काही इच्छा असेल ती सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकतात. बघा, पाठ करत असताना सुरुवात कशी करायची, प्रथम स्वामी स्तवनाने सुरुवात करायची असते. स्वामींची प्रार्थना आपण घेत असतो. नित्यसेवेच्या पहिल्याच पानावर स्वामी स्तवन दिलेलं आहे आणि ते आपण घेत असतो. त्याच्यानंतर आपण 99 मंत्राची एक माळ जप घेत असतो आणि नंतर
3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुलदेवी कुठलीही असू दे, तिच्या प्रीत्यर्थ तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. तुमच्या कुलदेवतेचा जो काही मंत्र माहीत असेल तो घ्यायचा आहे, नाहीतर 99% जर आपण जप करत असतो तो मंत्र आपला माहितीच आहे तुम्हाला का ओम ऐं क्लीं ह्रीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं ह्रीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राची एक माळ घ्यायची आणि छान अशा पद्धतीने आपण सेवेला सुरुवात करत असतो. बघा, आपली कुलदेवी कोणतीही असू दे, एक माळ जरी केली ना तर अतिशय उत्तम आपल्याला त्याचे सेवेचा फलद्रूप होत असते. सेवेची आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ खूप जास्त प्रभावी आहे. घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने कुमारिकांनी आणि पुरुषांनी सुद्धा ही सेवा केली पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे स्वामी स्तवन सुरुवातीला झाल्यानंतर स्वामींची एक माळ होते, त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतेची एक माळ होते, आपल्याला ती करायची आहे. त्यानंतर आपल्याला पोथीमध्ये जे काही क्षमा प्रार्थना दिली आहेत शेवटपर्यंत आपल्याला पोथी पूर्णपणे वाचायची आहे, जेणेकरून एक पारायण आपलं 13 अध्यायाच्या नंतर क्षमा प्रार्थनापर्यंत एक पारायण आपलं पूर्ण होत असतं. त्याचबरोबर ह्या 9 दिवसांमध्ये 9 पाठ पूर्ण केले तर यथाशक्ती पाठ पूर्ण केले, जेवढे होतील तेवढे तुम्ही पाठ करू शकता. 1, 3, 5, 7, 9 ह्याप्रमाणे असं काही नाही का हेच करायचं आहे का तेच करायचं आहे, तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करायचं आहे. आता बघा, नामस्मरण करा. जास्तीत जास्त माळी नामस्मरण तुम्ही करू शकता. ओम ऐं क्लीं ह्रीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं मंत्रजप तुम्ही करू शकतात. अजून एक सेवा आहे का सिद्ध कुंजिका स्तोत्रम, जे अतिशय 5 मिनिटात वाचून होतं. आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणं शक्य होत नसेल तर यावेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं जे काही आहे ते पठण करू शकता. तुम्हाला हे स्तोत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठ वाचल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. बघा, भरपूर वेळ नक्कीच जे काही आहे ग्रंथ सेवा आपण करत असतो, पण सेवा करायचीच आहे. अजून एक महत्त्वाचं असतं का आजपासून तुम्हाला 9 दिवसांमध्ये एक पारायण किंवा पाठ जर तुम्ही करणार असाल तर यमअटी म्हणजेच मांसाहार वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे त्याच्यामध्येच सोबतच, कारण नवरात्री आहे म्हटल्यावर ब्रह्मचर्याचं पालन आलंच. आणि कोणती सेवा करत असताना मांसाहार तर बंदच करावा लागतो आपल्याला. परायण जर तुम्हाला जमत असेल तर निश्चितच वर्ज्य करावं. सोबतच सांगितल्याप्रमाणे घरामध्ये व्यसन कुठल्याही प्रकारचा तामसी पदार्थ खाल्ला जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. घरामध्ये शांततेचं सात्विकतेचं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आई भगवतीची जे काही आपण सेवा करतो आहे तिची आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर दुर्गा आपली जी आई भगवतीची जी आपण कुलदेवतेची आरती म्हणतो ती आरती करायची आहे. आपल्याला 9 दिवस 9 पाठ करत असताना गोडाचा थोडासा नैवेद्य असेल तो तुम्हाला दाखवायचा आहे देवी आईला. त्यानंतर जर तुम्हाला उद्यापन करायची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. पण तुम्हाला जर नसेल करायचं तर नाही केलं तरी चालेल. गुप्त नवरात्रीमध्ये पाठ झाल्यानंतर तुम्ही यथाशक्ती एखाद्या सवाशिणीला जेवू घालू शकतात, कुमारिकेला जेवू घालू शकतात, शृंगाराच्या मुलींना वस्तू देऊ शकतात. हे आपली इच्छा असेल तर केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालतं. जवळपास तुमच्या कुलदेवतेचं एखादं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ह्या नवरात्रीच्या काळामध्ये ओटी भरू शकतात, तुमची इच्छा असेल तर. कारण 9 दिवसांमध्ये देवीचं जे काही जागृत तत्व असतं ना, ते जागृत शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेली असते. म्हणून तुम्ही गुप्त साधनेसाठी नवरात्र खूप जास्त महत्त्वाची असते. म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये जी काही आहे ती सेवा करता येते. ही सेवा असते ती गुप्त ठेवायची असते, सार्वजनिक करायची नसते. आणि म्हणून आपण हिला गुप्त नवरात्र म्हणत असतो. त्याच पद्धतीने गुप्त एकांतपणाने केली जाणारी सेवा जी की सार्वजनिक करायची नसते, अशा प्रकारे खूप प्रभावी सेवा असते. खरं सांगायला गेले तर नवरात्र जरी असली तरी आपण आई भगवतीची खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा आपल्या घरापर्यंत येत असते. आपल्या स्वतःच्या शरीरातील आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी बाहेर टाकण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपण ही सेवा करत असतो.